आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम तुमचे मिस्टर आलेत, आदित्य सर आलेत. बरं पाठवा त्यांना. बरं यशोना मामा एक मिनिट, तुम्ही दोघं काय घेणार? चहा कॉफी? नाही काही नाही. अरे असं कसं, तुम्ही आज आमचे पाहुणे आहात. मामा 2 चहा टाका. चालेल? चालेल. 2 चहा सांग. चला मॅडम तुमचा टिफिन आले. बिझी असशील तर मी येतो नंतर. नाही झालंय आमचं. घे. ओके. तरी काय आहे? हा घ्या मॅडम तुमचा टिफिन. मला सगळं कळतं, काम महत्वाचं आहे, पण स्वतःची तब्येत विसरून तर नाही ना चालणार. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी की नको? दिस इज नॉट डन सुंदरी. वाव मॅम, पहिल्यांदा असं बघितलं की नवरा तिच्या बायकोसाठी ऑफिस मध्ये डबा घेऊन आलाय. मग त्यात काय झालं? नाही असं नाही काही, म्हणजे जनरली बायको आणते ना हे सगळं, म्हणजे नवऱ्यासाठी काहीतरी आणते, नवऱ्याची केअर करते, पण हे असं अगदी पहिल्यांदा बघितलं. हा म्हणजे तसं काही नियम नाही ना. नवरा बायको जेव्हा लग्न करतात तेव्हा ते दोघं मिळून एक संसार उभं करतात, मग दोघांना एकमेकांची मदत करायलाच हवी ना. वाव मॅडम, म्हणजे तुम्ही लोकांना दिलेला गुरुमंत्र सुद्धा तुम्ही स्वतः पाळता. तर खरंच तुम्ही दोघं एक आयडियल कपल आहात. घे ना चहा घे. आयडियल कपल? आयडियल ह्या शब्दाशी माझा काही संबंध नाही की नाही माहित नाही, पण मॅडम खरंच आयडियल आहे. एक आयडियल मुलगी, आयडियल सून, आयडियल बायको आणि एक आयडियल आई. सर हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. एनिवेज मी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही अजून, मी निघते. थँक्यू मॅम. थँक्यू सर. हा जपून. सॉरी. आणि हो सरिता, ऑल द व्हेरी बेस्ट. हे तुझं काम असंच पुढे चालू ठेव. थँक्यू मॅम. चल. ठीक आहे मॅडम, तुमचं जेवण होऊ दे, मी आलो. तू जेवलास? नाही ऍक्च्युली काय झालं, मी सावीला शाळेतून घेऊन आलो आणि डिरेक्टली इकडे आलो टिफिन द्यायला. पण डोंट वरी, मी काहीतरी बघतो. मग इकडेच जेव. इकडे कुठे जाणार? अरे डबा आहे ना, तो पुरेल आपल्या दोघांनाही. अगं पण तुला पुरेल का तो? एक बार. ठीक आहे आता तू बोलतेस तर.